फायनली आपली ऑर्डर आलेली आहे. काय काय मागितलेलं इकडे बघ. नमस्कार मित्रांनो, मी सतीश म्हात्रे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. तर आज आपण व्हिडिओ बनवणार तुम्हाला मिनी काश्मीर. तर मिनी काश्मीर कुठं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी नक्कीच घेऊन जाणार आहे. तर चला कंटिन्यू करूया आपण. तर छोटे, आज आपण कुठे चाललो आहोत? स्नोवुडला. सुट्टी पडल्यापासून सांगते पप्पांना स्नोवुडला की आज मुहूर्त काढलाय स्नोवुडला, चला असा. स्नोवुडला चाललो. तिथं काय खावा बिवायचं नाही आपल्याला? नाही, मी तर काय बर्गर मी फ्रेंच फ्राईज पण खाईन. तिथे स्नोवुडला कशाला चाललो? बर्फ मध्ये खेळायचं. बर्फ कुठे आलाय? मग बर्फ आहे तिकडं. स्नोवुडला बर्फ असतं? मी व्हिडिओ मध्ये बघलाय स्नोवुडला बर्फ असतं. व्हिडिओ मध्ये बघलास म्हणून जायचं आहे का? व्हिडिओ मध्ये बघितलं म्हणून जायचं आहे. तर आता गाडीमध्ये बसलीत बघा. कोण कोण आहे? कुठं निघाली ट्रिप आपली? स्नोवुडला नाही. आपण आता कुठे चाललो? नाही, तुला जास्त नावून फिरून आणताय. त्याच्यासाठी आम्ही आवडी तयारी केली. कोण कोण आहे सोबत? आता आलेलो होतो मी वर. आता आम्ही दोघं सोबत. चल उतर, बस झाला. हे चला घरी, चला बस झाला. पैसे वसूल फिरून झालं ना आपला. आता काय करायचं आहे? हा नाही, इथं कुठं आलाय? द गेम गार्डन जवळ काही एक व्हिडिओ काढली. मस्त वाटला? भारी. चला मग जायचा. मस्त इथं वाटला. खोटे खोटे पाल्याचा इथं सजावट केलेली आहे गेम गार्डन मध्ये. हे बघा, भारी बॅकग्राऊंड बघून दीदी नुसती फोटो करायला लागली. रथ चालला, बस झाला. आता आम्ही आलेलो स्नोवर्ल्डमध्ये. इथं तिकीट काउंटर आहे. इथे चौकशी केली तर 1.5 वर्षापर्यंत मुलांना फ्री आहे. आणि त्याच्यानंतर तिकीट चालू आहे. 600 रुपये तिकीट आहे. स्नोवर्ल्डमध्ये येत असताना 1.5-2 वर्षाच्या मुलांना प्लीज कोणी घेऊन येऊ नका, कारण तिथं -डिग्री तापमान आहे. त्याच्यामुळं भरपूर थंड वातावरण आहे. तर हे बघा, 6 तिकीट घेतलेले आहेत आम्ही. आणि आता आमचा 3चा टाईम आहे. 3 वाजता आम्ही जाणार आतमध्ये. तोपर्यंत कुठं बर्गर खावाला. चला. तर आम्ही तिकीट तर आता काढून घेतलेले आहेत, परंतु आम्हाला 3चा टाईम आहे. तोपर्यंत आम्ही काय नाश्ता करतो. बघूया, बाजूला गेम आहेत बघा. तर आत्ता आलेलो आहे बर्गर किंग जवळ. बघूया, आता नाश्ता करतो, थोडा ऑर्डर देतो, तर बसतो. आणि 2:45 वाजता आपल्याला जायचं आहे. तर आधी नाश्ता करतो. तर बर्गर किंग जवळ येऊन ऑर्डर तर दिलेली आहे. काय ऑर्डर दिली तुम्हाला दाखवतो मी.
तर फायनली आपली ऑर्डर आलेली आहे. बर्गर, फ्रेंच फ्राईज, कॉफी, कोल्ड कॉफी, आईस्क्रीम, शेक आहे आणि असेल इतकं संपल का? हा छोटी तर अशी खातोय, 4-5 दिवस काही जेवलेलीच नाही, अशी ताव मारतोय. आणि काय घेतलं काय ना, फ्रेंच फ्राईज घेतलाय. प्रतिभाने घेतला पॅटीस, बर्गर, मारला ताव. तुझी तू का थांबलीस? बघा तुझीने घेतला. कशू घे कॅशूने घेतलाय. आपल्याला 1 तास आहे, सावकाश आरामात खावायचा आहे. त्याच्यानंतर स्नोवूड मध्ये जायचं आहे. हा पटापट. तर मी घेतोय. मिल्कशेक भारी लागतंय. कोल्ड कॉफी घरी बनवतून त्याच्यापेक्षा कितीतरी भारी आहे. एक कितीला आहे ग्लास? कसा? 200 रुपये ग्लास आहे. तर चांगलीच लागणार आहे ना. किती दुधाच्या पिशव्या लागल्या तरी काय होणार आहे. मस्त. बाबा या पैसे वसूल केलं आणि पैसे वसूल तुम्ही केलंस. अरे एकच का काहीतरी. पहिल्यांदाच आलीस का काय? स्नोवूडला जावाची घाई झाली. मग जावाचंच आहे थांब. आता आमचा ताव मारून झालेला आहे. आता निघतो काय नाही. तिला बस झाला. आईस्क्रीम संपन्न आहे. मला देतो नको मला आईस्क्रीम. हां नको मला बस झालं. हे करा टाईम संपत का तुला आता टाईम होईल. ताव मारून झाला. आता आम्ही निघतो. आहे आपल्याला इथून जायचं आहे. स्नोवूडमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर स्टॉक्स तुम्ही घरूनच घेऊन या. आणि इथं 50 रुपयाला स्टॉक्स तुम्हाला पैसे भरायला लागतील. तिकीट वेगळं असणार. पण आता मी स्टॉक्स घेतलेले आहेत. तसेच कपडे पण घेतले आहेत. छोटीचे झाले शूज घालून. हां छोटे हां इथं इतका घालायला दिला. एका काश्मीरला गेलो होतो तेव्हा पण इतका घालायला नव्हता. ड्रेसिंग शूज इतका घालायला दिला. एंट्री कशी आहे बघा. एंट्री वातावरणाची थंडगार पूर्ण कूलिंग आहे. एकदम जबरदस्त. -डिग्री टेम्परेचर आहे इथं. हे बघा
मस्त आहे, एकदम थंडगार वाटतंय. जा चला. काश्मीरला आल्यावर का वाटतंय ना? काश्मीरला आल्यावर काय वाटतंय ना? आपल्या पाठीमागं सेल्फी पॉइंट आहे. तर 22 तारखेलाच
थंड आहे वातावरण इथं. खरोखर आम्ही ग्लोव्ज आणले होते, ग्लोव्ज दिले होते आम्हाला, पण ग्लोव्ज घेतले नाही आम्ही. तिथं लॉकर रूमला ठेवले ग्लोव्ज, पण आतमध्ये आल्यानंतर समजलं की ग्लोव्ज पाहिजे. जबरदस्त थंडगार वातावरण आहे इथं. तुम्ही जर आलात कधी तर सॉक्स आणि ग्लोव्ज इथं कंपल्सरी आहे. ग्लोव्ज देतात इथं, तर नक्की आतमध्ये एंट्री केल्यानंतर ग्लोव्ज घेऊन या. जबरदस्त लहान मुलांचं इथं तर सन्न होणार, लहान मुलांना एकदम 1.5-2 वर्षाच्या. बघा आम्हीला वातावरण थंड झालं तर एकदम गार पडली. आधी गार पडली, थंडगार येशील परत तरी परत येईल सांगतोय आम्ही, परत येईल सांगते. थंडगार पडली तिथे काय आता मुंबई होतो. तिथं आल्यावर कसं वाटतंय? हा थंडगार वाटते वातावरण एकदम जबरदस्त, एकदम फुल झालेलं आहे. तर आता आम्हाला कापडा घेतलेलं आहे. हे काय एकदम थंडगार आहे वातावरण. व्हिडिओ बनवत आहे तिथं. मस्त वाटते का? आणि जास्त थंड वातावरण माझ्या पाठीमागं स्केटिंग पण आहे. तुम्ही स्केटिंग पण त्यांना कोंबडी झाली कोंबडी. आणि कशी वाटला? टेंगे टेंगे आणि झाली टेंगे टेंगे आणि टेंगे टेंगे. नाच बघू टेंगे टेंगे नाच आहे आणि टेंगे टेंगे. आणि आता आमचा टाइम संपलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही एक्झिट होत होता. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला वातावरण कसा वाटला? काश्मीर सारखा वातावरण वाटला. बाय.